श्री गणेश नबी बाडी संघ अंतिम मॅच खेळण्यासाठी दाखल झाला. यातील विजय संघ त्या संघाच्या विपक्षामध्ये आजच्या दिवसातील क्वालिफायची मॅच तो खेळणार आहे. सवयात पूर्वार्धाच्या काळामध्ये एक चांगली मॅच इथे रंगणार. माऊली इव्हेंट्स लाईव्हच्या माध्यमातून भाऊ शकता ती स्पर्धा युट्यूबच्या वाहिनीवरती दाखवली जाते आणि पुन्हा एकदा जेही युट्यूबच्या वाहिनीवरती आमच्या सोबत जोडले असतील त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. या स्पर्धेच्या निमित्तानं मॅच सुरू होतीये. रोशन बॉलिंग ट्रॅकवरती आणि प्रथमेश आणि कपिल ओपनिंग पारसमध्ये आघाडीचे 2 बॅटर दाखल झालेत. चला मॅच सुरू करायची आहे. प्रथमेश पत्तू आणि दुसऱ्या बाजूने कपिल दाखल झालेत. रोहन आलेत बॉलिंग ट्रॅकवरती. षटक क्रमांक पहिलं त्याच्या माध्यमातून कंप्लीट केलं झालं. LG ग्रुप साजई संघ बॅटिंग ट्रॅकवरती दाखल झालाय आणि दुसऱ्या बाजूने जयनमान शिलारी संघ मैदानाच्या आतमध्ये तो गोलंदाजी करतोय आणि पहिला बॉल डिलिव्हर करण्यासाठी प्राचारण केलंय रोहन या गोलंदाजाला बॉलिंग ट्रॅकवरती. चला टाळ्यांच्या गजरामध्ये मॅचला सुरुवात करतोय. पहिलाच बॉल उडवून फेकून दिला. आउटफील्ड मध्ये गॅप मधून बॉल काढला होता. आउटफील्ड थोडीशी स्लो झाली आहे परंतु तिथे त्या खेळाडूच्या वाकाच्या बाहेर बॉल निघून जाईल सरळ वाईडिश लॉंग ऑनच्या डोक्यावरनं सीमा पार. 4 चौकार. वरती चौकार ठोकला आणि त्याचमुळे संघाची टोटल आता 4 आकड्यावरती जोडली गेली आहे. रोहन या कार्डवरती आक्रमण केलंय. दोन्ही संघ मातबर आहेत. दोन्ही संघ दिग्गज आहेत. LG ग्रुप साजई दुसऱ्या बाजूने जयनमान शेलारी संघ. दुसरा बॉल त्याच्यावरती देखील आक्रमण केलंय आणि पाठवून दिलंय सरळ लॉंग लेग ओव्हर दी रो. बॉल सीमा पार. धमाका. बॅक टू बॅक दुसरा चौकार. 4. संघाची टोटल आता फलकावरती 8 या अंकांवरती जोडली आहे. रोहन सध्याच्या घडीला जबरदस्त बॅटिंग करतोय. माफ करा कपिल बॅटिंग करतोय आणि रोहन वरती ते आक्रमण इथे केलंय. प्रथमेश आणि कपिल ओपनिंग पारस मध्ये दाखल झालेत. बॅक टू बॅक 2 चौकार बॉलच्या मिनिटनुसार खेळले जातात. जसे फटके आपल्या बॅटच्या रडार मध्ये येतात त्या फटक्यांना मैदानाच्या आतमध्ये तारा नाही आणि त्याचमुळे बॉलला फेकून दिले जाते सरळ सीमारेषेच्या पलीकडे. इथे समोरच्या बाजूने खेळायचा होता बॉल. बॅटची यश लागली आहे परंतु तिथे नशिबाची साथ आणि त्यावरती चौकाराची मोहर. बॉल सीमा पार जात असताना स्टॉप केलाय. तीन धावा इथे कंप्लीट झाल्यात आणि 3 धाब्याच्या मदतीने संघाची टोटल आता 11 या अंकांवरती बघू शकतात. निल्सन ही धावसंख्या फलकावरती पाहत आहेत. 3 चेंडूचा खेळ बखूबी इथे कंप्लीट केलाय. रोहन कमबॅक करावा लागेल. ज्या पद्धतीची बॅटिंग कपिलने केली आहे. आता प्रथमेश आहेत. पहिलाच बॉल घेत असताना पुन्हा दिशा दिली. गॅपमधून बॉल काढलाय आणि लॉंग लेगच्या रिझन मध्ये बॉल तिथे देखील स्टॉप करण्याचा प्रयत्न झालाय. 3 धावा तर कंप्लीट झाल्यात. आता इकडे 4थ्या धावेसाठी गेलेत आणि 4 धावा 3च धावा इथे कंप्लीट झाल्यात आणि 3 धाव्याच्या मदतीने पाहू शकतात की पुन्हा एकदा धावसंख्येत वाढ होती आहे. संघाची टोटल 14 आकड्यावरती.
चांगल्या पद्धतीची रनिंग इथे केली जाते. पहिला बॉल चौकार देन पुन्हा चौकार, त्याच्यानंतर 3, त्याच्यानंतर पुन्हा 3 धावा आणि कपिलच्या माध्यमातून पाहू शकतात की 11, प्रथमेशच्या माध्यमातून 3 धावा आणि संघाची टोटल आता 14 आकडावरती. सुपर्ब रनिंग बिटवीन टू विकेट जर पाहिले तर तो सुपर्ब आहे. सध्याच्या घडीला मोठे फटके, त्याच्यानंतर सिंगल डबल घेण्याचा प्रयत्न, त्याच्यावरती 3-3 धावेची मोहर ती जोडली गेली आहे. यावेळेस पुन्हा फटका फसलाय परंतु गॅपमध्ये खेळलाय, त्याचा बेनिफिट मिळणार. एक सिंगल कंप्लीट, दुसऱ्या धावेसाठी कॉलिंग झाली होती परंतु एंड मोमेंटला बॉलला स्टॉप केलंय आणि तिथे देखील काय घडलं, यस डेफिनेटली अंपायर सिग्नल, विकेट, खेळाडू बाद. चला लगेच नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर करायचंय. फील्ड सजावट करून घ्यायची आणि नवीन बॅटर या आपण. चला आपण चेक देखील करतोय. तिसऱ्या पंचच्या माध्यमातून पाहू शकतात की टीव्ही अंपायरची मदत इथे घेतली जाईल. एक सिंगल धाव तर कंप्लीट झाले, तिथे खेळाडू स्लिप झाले आय थिंक आणि त्याचमुळे धाव कंप्लीट करण्यासाठी प्रयत्न करीत होते. चला विकेट असेल, खेळाडू बाद. चला नवीन बॅटर लगेच मैदानाच्या आतमध्ये आपण एंटर करायचं आहे. 5 चेंडूचा खेळ कंप्लीट, 15. पाच चेंडूचा खेळ तो कंप्लीट झालाय. संघाची टोटल आता इकडे LG ग्रुप साजही संघाची 15 आकडावरती जोडली आहे. अंतिम बॉल स्लॉक चेंडू असेल आणि या स्लॉक चेंडूवरती काय रणनीती असेल. सिंगल धाव दिली होती, प्रथमेशने कॉलिंग दिली होती तिकडे की एकच धाव घेऊ, परंतु तिकडे खेळाडू पुढे जास्त आले होते, त्याच्यानंतर स्लिप झालं, बॅट हातातून सुटली आणि त्याचमुळे धाव कंप्लीट नाही झाली. याही वेळेला हाई बॉल चाललाय सरळ डीप मध्ये, खेळाडू आहेत पाठलाग करतायत परंतु काय तिकडे आपली बौद्धिक क्षमता लावली आहे. बॉल अडवला, त्याच्यानंतर रिटर्न केलाय. आता दुसऱ्या धावेसाठी तिथे वेगाने गेले होते आणि 2 धावा इथे कंप्लीट. 3 धावेसाठी पाहू शकता चेक केलं जाईल. चला षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झालंय. संघाची टोटल आता 18 आकडावरती जोडली गेली आहे. अठरा धावा फलकावरती बघू शकतात LG ग्रुप साजई संघाच्या माध्यमातून चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये बघू शकतात. जनमान शेलारी आणि LG ग्रुप साजई संघ मैदानाच्या आतमध्ये खेळ करतोय. प्रथमेश आणि राहुल हे 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतात. बॉलिंग ट्रॅकवरती केतन आलेत. षटक क्रमांक दुसरं आहे. आता इकडे विकेट एक सिंगल आली आहे, परंतु या ओव्हरमध्ये चांगल्या पद्धतीची कामगिरी करावी लागेल, कारण मागील ओव्हरमध्ये 2 चौकार आलेत आणि त्याच्यानंतर सिंगल डबल तिहेरी धावा त्या खूप जास्त प्रमाणात पाहिल्यात आणि त्याचमुळे धावा देखील फलकावरती आपण जास्त इथे बघू शकतात. केतन पुन्हा तयार बॉलिंग ट्रॅकवरती. दुसऱ्या बाजूने प्रथमेश त्याचा सामना करतील. पहिल्या बॉलचा पहिलाच बॉल वेगवान होता, इथे वेगाने निघून गेलाय. जबरदस्त बॉल बघू शकतात आणि त्याचमुळे हा डॉट बॉल इथे बघायला मिळतोय. डॉट चेंडू येतोय
केतन या खेळाडूकडे विध्वंसकता आहे, गती आहे, अचूक टप्पा देखील आहे आणि त्याचमुळे हा पहिलाच बॉल त्यांनी डॉट बॉल टाकलाय. पुन्हा एकदा आडवा पाठणे बॉल डिस्क्वालिफिकेशन झोन मध्ये वेगाने येतोय. बॉलला फील्ड बॉल रिटर्न. आता तिथे देखील एक सिंगल. एका सिंगल धावेच्या मदतीने पुन्हा धावसंख्येत वाढ होते. 19 धावा फलकावरती जोडल्या. 2 चेंडूचा खेळ तो सध्याच्या घडीला कंप्लीट झालाय. जर्मन शेलारी संघ, दुसऱ्या बाजूने एलजी ग्रुप साजई संघ तो मैदानाच्या मध्ये आपण बघू शकतात. पूर्वाच्या काळामध्ये एकंदरीत 4 षटकामध्ये 50+ धावसंख्या फलकावरती तुम्ही उभी केली तर एक चांगली स्ट्रॉंग टोटल फलकावरती उभी होईल. जर्मन शेलारी संघाने टॉस जिंकलाय. गोलंदाजी करण्याचा निर्णय त्यांच्या माध्यमातून तो स्वीकारला गेलाय मॅचमध्ये. हा ही बॉल चांगला आहे. डॉट बॉल येतोय. पुन्हा एकदा एक बिंदी बॉल डॉट. तीन चेंडूचा खेळ तो कंप्लीट झालाय. एक सिंगल धाव केतनने खर्च केली. संघाची टोटल आता 19 आकडावरती इथे जोडली आहे. यावेळेस लॉफ्टेड ऑन ड्राइव्ह पाहायला मिळतोय आणि बॉलला पाठवलंय बाउंड्री पलीकडे. जिसका था बेसब्री से इंतजार वो सिक्सर अभी आ गया है. जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये पेशकश करता राहुल. मैदानाच्या आतमध्ये गरजतोय, बरसतोय आणि दुसराच बॉल खेळत असताना त्याला बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवतोय. केतन राहुल यांच्यातील खेळ तो आपल्याला बघायला मिळतोय. तयार. पुन्हा एकदा गुडघे वाकवलेत परंतु बॅटच्या रडारपासून दूर होता बॉल आणि त्याच कारणामुळे संपर्क नाहीये. एक चांगला बॉल. वार पलटवार मैदानाच्या आतमध्ये बघू शकता. डॉट बॉल येतोय. 5 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. 25 धावा फलकावरती जोडल्यात. अंतिम बॉल. राहुल तयार. अंतिम बॉल उडवलाय. डिस्टन्स नाहीये. कॅच कंप्लीट. राहुलच्या खेळचा इथे होते अंत. बॅटर आउट. डॉन. वेलकम बॅक. 2 षटकांचा खेळ इथे कंप्लीट झालाय. 25 धावा फलकावरती जोडल्यात. चांगला कमबॅक मागील षटकांमध्ये होता. आता इकडे भूषण आलेत षटक क्रमांक 3 घेऊन जर्मन शेलारी संघासाठी आणि एलजी ग्रुप साजई संघाची बॅटिंग झाली आहे 25. आता याच गतीने धावा जोडल्या तर 50 धावा होऊ शकतात. 12.50च्या अवरेजने सध्या सगळे धावा बनवल्या जात आहेत. आम्ही शिरवलीकर चषक 2026 आपण पाहत आहेत. आजचा या स्पर्धेतील 3रा दिवस आहे आणि 3ऱ्या दिवसामध्ये पाहू शकतात हा क्रिकेटचा रणसंग्राम तो इथे आपल्याला बघायला मिळतोय. भूषण बॉलिंग ट्रॅकवरती पहिला बॉल प्रथमेच्या विपक्षामध्ये तो इथे डिलिव्हर्ड केला जाईल. ओ इथे समोरच्या बाजूने उडवलाय. खेळाडू जर पाहिले तर काऊ कॉर्नरच्या रिझन मधून पुढे येतात. एक सिंगल धाव फलकावरती इथे कंप्लीट होते आणि सिंगल धावेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती 26-26. विवेक हा खेळाडू नवीन आहे आणि प्रथमेश साने 8 धावा खेळ्यात. 5 चेंडूचा समावेश आहे त्यामध्ये. भूषणचा पहिलाच बॉल त्याच्यावरती एक सिंगल आली आहे. संघाची टोटल 26. आता प्रत्येक बॉल इथनं महत्वाचा असेल. प्रेक्षक राजा वर्ग अजूनही उपस्थित आहे. या मॅचला अनुभवत आहेत आणि कासीत राहिले. जबल घड्याळात 1:36 झालेत आणि अजूनही प्रेक्षक ते या मॅचसाठी उपस्थित आहेत. मागील ओव्हर जर पाहिली तर तिथे 7 धावा आणि 1 विकेट आपण बघू शकलात आणि कमबॅक तो मागील षटकामध्ये खूप चांगला झाला. पाठपुरावा करणं ही मुख्य भूमिका असते आणि त्याचमुळे मागील षटकामध्ये तो कमबॅक केला. पहिल्या षटकामध्ये जरूर 18 धावा होत्या आणि या षटकाची सुरुवात एक सिंगल धावेने झाली आहे. अजून 5 चेंडू आहेत आणि या 5 चेंडूवरती भूषण काय करतोय हे आपल्याला बघायचं आहे. हा दुसरा बॉल उंच गेलाय. डाऊन डी बॉल येण्याचा प्रयत्न इथे केला जाईल परंतु थोडेसे दूर राहिलेत. एक सिंगल वरती समाधान व्यक्त करावं लागेल.
आणि सिंगल धावेच्या मदतीने धावसंख्या आता फलकावरती 27-27. प्रथमेशला ठाऊक आहे की इथनं जास्तीत जास्त बॉल स्ट्रायकिंग एंडकडे राहणं मला ती गरजेची गोष्ट असेल, कारण या मॅचमध्ये धावा बनवाव्या लागतील. समोरचा संघ देखील तितकाच मातबर आहे. LG ग्रुप साजई संघ जो सध्याच्या घडीला बॅटिंग करतोय आणि जय हनुमान शेलार संघ देखील धावा बनवू शकतोय. आणि बाबाटनं पुन्हा एकदा गुडघे वाकवले होते, डिस्क्वालिफायला बॉल पाठवायचं होतं परंतु संपर्क नाही आहे. बॅटच्या राडारपासून दूरची लेंथ होती, पंचाकडे दाद मागली जाते परंतु पंच त्या दादवरती आपला इंटरेस्ट दाखवत नाही आहेत आणि हा डॉट बॉल इथे बघायला भेटतोय. 3 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय, 2च धाबा खर्च केल्यात. इकॉनॉमिकल गोलंदाजी करण्याचा प्रयत्न भूषण करतायत. पुन्हा एकदा ही बॉल, परंतु थोडीशी गती कमी होती. मागील बॉलपेक्षा या बॉलवरती लेंथ थोडी पाठी होती आणि त्याचमुळे हा पुन्हाच एकदा डॉट बॉल. 2 धाबा 4 चेंडूमध्ये खर्च केल्या, 2 डॉट बॉल पाहायला मिळतात. 2 बॉलवरती 2 सिंगल देखील आल्यात आणि त्याचमुळे आता रिक्वायर्ड ॲव्हरेज तो घसरताना आपण बघू शकतात. 10.13चा ॲव्हरेज आलाय. प्रोजेक्टिव्ह स्कोर जर पाहिलं तर तो 41चा फलकावरती दाखवला जातोय आणि इथे चांगला कमबॅक पहिल्या इनिंगमध्ये बघू शकतात. भूषण बॉलिंग ट्रॅकवरती 4 चेंडू 2 धावा खर्च केल्या, 27 वरती 2 आपण पाहत आहात. 2.4 चेंडूचा खेळ 5व्या बॉलसाठी तयार. ज्यावेळेस पुन्हा एकदा आता लेन थोडी पुढे ठेवली होती परंतु अंपायर सिग्नल वाईट. फर्स्ट व्हाईट लाईनच्या बाहेर बॉल होता आणि त्याचमुळे अंपायरचा सिग्नल आलाय, व्हाईट बॉल येतोय आणि सिंगल धाव फलकावरती जॉईंट होतीये. 28 धावा फलकावरती जोडल्यात. एकंदरीत 8 चेंडूचा खेळ शिल्लक राहिलाय आणि या 8 चेंडूमध्ये प्रति बॉल 2ची सरासरी जरी मेंटेन केली ना तरी एक चांगली टोटल फलकावरती उभी राहू शकते. 28 धावा. यावेळेस साडबा वाटणं फलका तो फसलाय. डाऊन दी बॉल, स्वतः गोलंदाज, कॅच कंप्लीट. अंपायर सिग्नल, विकेट क्रमांक 3 गॉन. विनंती असेल टीम मीटिंग नकोय, कारण खूप उशीर झाला या मॅचसाठी, या सामन्यासाठी आपण स्पीडअप करायचं आहे. चला वेळ वाचवा. भूषणच्या विपक्षामध्ये आता पुन्हा सज्ज होतील. अंतिम बॉल तो इथे भूषणच्या माध्यमातून टाकला जाईल. चांगला कमबॅक विकेट आणि त्यानंतर 3 धावा त्याने इथे खर्च केल्यात. जय हनुमान शेलारी संघाची गोलंदाजी सध्याच्या घडीला बहारदार पद्धतीची बघायला मिळते. बॉल तयार. पुन्हा एकदा मोहित आलेत. बॅटच्या राडारमध्ये चेंडू तो व्यवस्थित आला. एक सिंगल धाव. षटक क्रमांक 3 कंप्लीट. अंपायर सिग्नल येतोय. 3 षटकांचा खेळ कंप्लीट होत असताना 28 धावा फलकावरती इथे बघू शकतात. आता षटक क्रमांक 4 कशा पद्धतीने टाकलं जाईल. कमबॅक चांगला केलाय हे गरजेचं आहे, कारण मागील 2 षटकांमध्ये फक्त 10 धावा खर्च केल्यात आणि 2 विकेट. 29 धावा फलकावरती 3 षटकांचा खेळ कंप्लीट. यस डीजे. जोडला गेलात. मोहित हा बॅटर नव्याने दाखल झाला आणि विवेक आहेत तिकडे. सुनील आलेत बॉलिंग ट्रॅक वरती. षटक क्रमांक 4 चांगला कमबॅक केलाय. पहिल्या षटकामध्ये 18 धाबा होत्या, त्यानंतरच्या षटकामध्ये 7 धाबा आणि मागील षटकामध्ये फक्त 2 धाबा खर्च केला आणि त्याचमुळे संघाची टोटल मागील षटकामध्ये 3 धाबा खर्च केल्या आणि त्याचमुळे संघाची टोटल आता 29 आकडावरती आपण बघू शकतात. 4 षटकांचा सामना. कमबॅक चांगला. एक 50च्या पुढे धावसंख्या जाईल असं चित्र इथे बघायला मिळालं होतं, परंतु कमबॅक केलाय गोलंदाजी करत असताना. पहिलाच बॉल समोरच्या बाजूने फेकून दिलाय.
एक सिंगल धाव कंप्लीट झाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये. एकच सिंगल धावेवरती समाधान व्यक्त करावं लागेल आणि सिंगल धावेच्या मदतीने संघाची टोटल 30 आकडावरती. सुनील बॉलिंग ट्रॅकवरती बघू शकतात. जय हनुमान शेलारी संघाचा हा गोलंदाज स्लॉक षटकामध्ये आलाय. टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती अंतिम षटकामध्ये बॅटरच्या माइंडमध्ये असतं की जास्तीत जास्त धावा घेण्याचा प्रयत्न तो आम्ही करणार आणि त्या इंटेन्शनच बॅटिंग केली जाते. परंतु इथनं विवेक आहेत सुनीलच्या विपक्षामध्ये. ओ इथे हा बॉल बॅटची आउटर एज घेत असताना विकेट किपरच्या हातामध्ये निघून गेलाय. गॉन. चांगला खेळ दाखवला जातोय. देवाची पडवल यांच्या माध्यमातून पाहू शकतात की लहूच्या प्रत्येक सिक्सरसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज जोडलं गेलं. थँक्यू सो मच. आणि लगातार जे 3 आले तर 2000 रुपयाचं कॅश प्राइज जोडलं गेलंय. या संघाचे प्रमुख खेळाडू आहेत लहू जे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. एक मॅच देखील त्याने विन केली होती आणि खूप चांगला खेळ ते देखील करतायत. संघ थोडासा अडचणीत आहे. 30 धावा फलकावरती जोडल्यात. सुरुवात खूप चांगली झाली होती LG ग्रुप साजई संघाची, परंतु ती मेंटेन करता आली नाहीये आणि त्याच्यानंतर सेलारी संघाने वर्चस्व गाजवलंय या मॅचमध्ये. पहिलाच बॉल डी स्क्वेअर लेगच्या रिझनमध्ये बॉल चाललाय. बॉल स्टॉप, बॉल रिटर्न, एक सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये. एकच धावेवरती समाधान व्यक्त करावं लागतंय आणि सिंगल धावेच्या मदतीने संघाची टोटल 31 आकडावरती. 3 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. मागील 3 षटकांमध्ये जबरदस्त कामगिरी केली आहे. केतनने षटक टाकलं, त्यामध्ये 7 धावा. भूषण आले, त्याने देखील 4 धावा 1 विकेट आणि सुनील देखील त्याने 3 चेंडू आणि त्याच्यानंतर 1 विकेट. रोहनचं षटक थोडंसं खर्चिक राहिलं होतं, विकेट नव्हती मिळाली, परंतु 18 धावा त्याने खर्च केल्या आणि केतन आणि भूषणने खूप चांगल्या पद्धतीची कामगिरी केली आहे. बॅकअप दिला, पाठपुरावा दिला. 31 धावा फलकावरती ते आपल्याला बघायला मिळतात. सुनील पुन्हा तयार बॉलिंग मार्कवरती. हाही बॉल आपटून टाकलाय. बॅटच्या रडारपासून दूर होता. डायरेक्ट हिट जरूर झाली आहे, परंतु अंपायर सिग्नल पॉपिंग क्रीजमध्ये सेफली बॅटर पोचले गेलेत आणि त्याचमुळे लेग बायच्या स्वरूपाने एक सिंगल धाव फलकावरती इथे कंप्लीट होतीये. 4 चेंडूचा खेळ तो कंप्लीट झाला. 32 धावा फलकावरती आपण बघू शकतात आणि पहिल्या षटकामध्ये जो प्रोजेक्टेड स्कोअर पाहू शकतात 60च्या पुढे होता ना, तो आता इकडे 35 वरती आहे आणि त्याचं मुख्य कारण गोलंदाजी. चला चेक करतोय आपण. इट्स अ फेअर बॉल आहे. बॉल काउंट केला जाईल. चला बॅटर आपण तयार आहे. चार चेंडूचा खेळ तो कंप्लीट झाला. 32 धावा फलकावरती जोडल्या गेल्या त्या मॅचमध्ये. लहू तयार बॅटिंग ट्रॅकवरती. 2 बॉल आहेत. धावा बनवाव्या लागतील या मॅचमध्ये. याही वेळेला बॉल वेगळा निघून गेलाय आणि इथे डॉट बॉल येतोय. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी केली आहे सुनील. 1 विकेट आणि त्याच्यानंतर 2 धावा 5 चेंडूमध्ये खर्च करतोय आणि जय हनुमान शेलारी संघ सध्याच्या घडीला मॅच मध्ये वर्चस्व प्रस्थापित करत असताना आपण बघू शकतात. LG ग्रुप साजई संघ थोडासा बाकपुटला आहे. पहिल्या षटकामध्ये धावा खूप बनल्या होत्या, खोऱ्याने वाहिल्या होत्या. त्याच्यानंतर कमबॅक आणि तो कमबॅक मेंटेन ठेवला, बॅकअप दिलाय आणि गरजेची गोष्ट आहे 34 प्रोजेक्ट स्कोर आपण बघू शकतात. आता अंतिम बॉल आहे. कार रणनीती असेल. अंतिम बॉल इथे देखील चूक झाली आहे. आता घ्या याही चुकीचं भुगतान. वाईट. एक सिंगल धाव जॉईंट होतीये. 33 धावा जोडल्यात. बॉलिंग ट्रॅकवरती सुनील सध्याच्या घडीला खूप चांगली गोलंदाजी केली आहे. एकही धाव त्याने एक्स्ट्रा खर्च केली नव्हती. 1 धाव आता येते वाईटच्या मदतीने आणि संघाची टोटल आता 33 या अंकांवरती.
बॉल तयार. हा बॉल थोडासा ओव्हर पिच होता आणि त्याचमुळे एक सिंगल धाव त्याच्यावरती समाधान व्यक्त करावं लागेल. पूर्वार्धाचा खेळ इथे कंप्लीट होतोय आणि पूर्वार्धाच्या काळाच्या आखरी धावसंख्या 34-34 आकडावरती 35 धावेचं टार्गेट सेट केलंय आणि हे टार्गेट कशा पद्धतीने पूर्ण केले जाईल हे ऐकवण्यासाठी मायक्रोफोनवरने जोडले जातील निखिलजी टोमरे सर. ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. व्यासपीठावर करतोय ज्यांचं 2 दिवस आपण समालोचन ऐकलंय. पालघर विभागातील एक अप्रतिम आवाज अजित पवार यांचा विशेष सन्मान आपण जो मात्र व्यासपीठावर करतो. मी संपूर्णच आमच्या आयोजक कमिटीतील मेंबरला विनंती करतो यायचं आपण आपल्या शुभ हस्ते हा विशेष सन्मान. हा विशेष सन्मान जो मात्र केला जातो पहिल्यांदाच मुरबाड तालुक्यामध्ये तानाजी आगिवले आणि त्यांच्या संपूर्णच शिरवलीच्या माध्यमातून 2 दिवसासाठी समालोचन करण्याची संधी त्यांना मिळाली आणि खास करून त्यांचा आज वाढदिवस देखील आहे. त्यांना आमच्या संपूर्ण शिरवलीकरांच्या वतीनं वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद. चल आता 35 चं टार्गेट आहे. क्षेत्ररक्षण लगेचच लावा ही महत्वाची सूचना. चला आता मॅचला सुरुवात होताना पाहायला मिळेल. लक्ष जर आपण पाहिलं 35 धावांचं टार्गेट आहे शेलारी टीमच्या समोर. पहिल्या मॅच मध्ये सर्वाधिक धावा या क्रीडा स्पर्धेच्या त्या टीमने बनवलेल्या आहेत आणि दुसऱ्या बाजूने गोलंदाजी अटॅक भरपूर चांगला आहे LG ग्रुप साजायचा. मजा येईल या मॅचला. फलंदाज मैदानामध्ये येत आहेत. पंच मैदानामध्ये जातील. संधी देऊयात रिगल कापडे यांना. सलामीची जोडी अनिकेत आणि सुहास. काय आतंक केला होता पहिल्याच मॅच मध्ये या दोन खेळाडूंनी. परंतु आता प्रथमेश आहे ज्याने भरपूर चांगली गोलंदाजी या क्रीडा स्पर्धेमध्ये केले. तो गोलंदाजी मार्कवर आला. 24 मध्ये 35 चं टार्गेट. हे महत्वाचं षटक. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज तयार. रामबाई आगिवले यांच्या चेहऱ्यावर आज देखील थोडीशी निराशाच पाहायला मिळते. परंतु काय या क्रीडा स्पर्धेसाठी त्यांचं योगदान मोलाचं. ओ पहिलाच बॉल नाही नाही थांबणार आज मैदानाच्या हात अनिकेत फेकून दिलाय सीमा पार. A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. थँक यू षटकार.
मैदानाच्या चौपेर आपण पाहतात आमचे आयोजक फिरतायत कल्पेशजी आगिवले यांचं देखील कौतुक करू ज्यांच्या माध्यमातून बिस्लरीची व्यवस्था या क्रीडा स्पर्धेसाठी. इथे टाकलेला बॉल बॅक टू बॉल फटका सजवला लॉंग अपला आहे क्षेत्ररक्षक. एक सिंगल या बॉलवर एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 7. जयमान शेलारी हा संघ आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये धावफलकावर धावसंख्या 2:30. गोलंदाज तयार आहेत. इथे देखील बिगिट केलाय. इथे देखील सुरुवात मोठ्या फटक्याने झाली आहे. क्षेत्ररक्षकाचे प्रयत्न वा काय झेल पकडलाय कपिल शेंडेने. कॅच ऑफ द टुर्नामेंट. जबरदस्त कॅच कपिल शेंडेच्या माध्यमातून. ऍक्शन रिप्ले फार महत्वाचा राहील. समोर बॉल होता बिगिट केला चेंडू हवेत तिथे कपिल शेंडे डाऊन दी बॉल आणि या स्पर्धेतला कॅच ऑफ द टुर्नामेंट. जबरदस्त झेल. फलंदाज सुहास बाद होतील. सर्व अँगलने हा कॅच दाखवला जातोय माऊली इव्हेंट्स लाईव्ह च्या माध्यमातून. कपिल शेंडे जबरदस्त झेल. वन ऑफ द सेफेस्ट फिल्डर म्हणून त्याची ओळख आहे. त्याने पकडलाय जबरदस्त झेल. खास करून राईस मिल मालक तानाजी चौधरी त्यांचे नातू खास करून विशाल दादा चौधरी यांचा शुभ सन्मान जो मात्र आपण करतोय. देवा पडवळ यांच्याकडून कपिल शेंडेसाठी 500 रुपये आलेत. अक्षय दादा आगिवले याच शिरवलीतील एक दर्जेदार व्यक्तिमत्व त्यांच्याकडून देखील या झेलासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. तुम्ही शिरवलीच्या मैदानावर आले त्यानंतर कामगिरी चांगली केली. ग्रामस्थ आणि ग्रामस्थांच्या बरोबर सर्वांच्याच वतीनं खूप मोठी पारितोषिक तुम्हाला मिळतील. 500 रुपयाचं पारितोषिक अक्षय दादा आगिवले यांच्या वतीनं आणि पडवळ साहेबांच्या वतीनं देखील 500चं कॅश प्राइज झेलस असा टिपला. जबरदस्त कॅच ऑफ द टुर्नामेंट. अंकित भोईर यांच्याकडून पारितोषिक 3 षटकार जर खेळत असेल तर विशाल चौधरी यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आणि प्रत्येक षटकारासाठी अतिश विषय यांच्याकडून 100चं पारितोषिक आहे. पहा रातचे वाजलेत 1:55 आणि पारितोषिक मोठ्या प्रमाणात येत आहेत. चांगली कामगिरी करा. तुमच्यासाठी पारितोषिक आहेत. केतन आलाय मैदानाच्या आत. इथे टाकलेला बॉल कमबॅक मैदानाच्या आत. षटकार जरूर आलाय परंतु मैदानामध्ये कमबॅक करतोय. चांगला चेंडू तिथे टाकलाय. 35चं टार्गेट आहे. हे देखील लक्षामध्ये ठेवणं फार गरजेचं राहील. महत्वाचीच मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळते. कोण जिंकणार आणि कोण पराभूत होणार याची देखील चर्चा. बिगिट केतनच्या बॅट मधून चेंडू हवेत तिथे क्षेत्ररक्षक अजून एक जर्जेदार झेल. वा 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 कपिल वा. आज मन जिंकतोय कपिल शेंडे प्रत्येकाची. लाजबाब अप्रतिम ऍक्शन रिप्ले तुमच्या टेलिव्हिजन स्क्रीनवर. मोठा फटका केतनच्या बॅट मधून चेंडू हवेत डाऊन दी बॉल फिल्डर तिथे पाहायला मिळाले आणि अशक्य ही शक्य करतोय कपिल शेंडे. जबरदस्त झेल. फलंदाज पेल. जबरदस्त एफर्ट्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. कमालीचं क्षेत्ररक्षण. सरपंच साहेब अक्षयजी आगिवले यांच्याकडून फिर से एक बार या झेलासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. देवादादा पडवळ यांच्याकडून अजून 500 रुपयाचं पारितोषिक. ते कपिल शेंडेला म्हणजे 2 कॅच पकडले 2000 कपिल शेंडेसाठी जमा आहेत. चला ओके देवा सर नो प्रॉब्लेम. देवा पडवळ यांच्या वतीने हे पारितोषिक येत आहे. कॅश नसेल तर ऑनलाईन स्वीकारले जातील नो प्रॉब्लेम. 2:07 गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅकवर. इथे टाकलेला बॉल चांगला राहिला आणि पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. धावफलकावर धावसंख्या 2:07. मॅच मध्ये ट्विस्ट आहे. LG ग्रुप साजई जयमान शेलारी रंगत वाढले मैदानाच्या आत. अजून रंगत वाढवण्यासाठी आपण रिगलला संधी देऊ.
दादा चौधरी यांच्याकडून अंकित भोईरच्या पर सिक्सर साठी 200. काय कॅच पकडलेत कपिल शेंडेने. 2 कॅच साठी देवा पडवळ यांच्या वतीने 1000 आणि सरपंच अक्षय अगेवले यांच्या वतीने 1000. 2000चं पारितोषिक. चांगलं काम करा, तुमच्यासाठी भरपूर पारितोषिक आहेत या शिरवलीच्या मैदानावर. ग्रामस्थ नेहमीच पारितोषिकांचा वर्षाव करतात आणि उद्या इन ऍक्शन शिरवली म्हणजे पैशाचा पाऊसच पडेल मैदानात. गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅकवर रवी. इथे टाकलेला बॉल फुल टॉच. चेंडू हवे डाऊन दी बॉल फिल्डर आणि आता प्रथमेशने कॅच पकडलाय. अनिकेत भोईरचा खेळ खल्लास. फलंदाज बाद. तीन कॅच पकडलेत. 2 पकडलेत कपिल शेंडेने, 1 पकडलाय प्रथमेशने आणि तितकेच अवघड गेले होते ते तीनही. परंतु कॅचेस विन द मॅचेस हे समीकरण आहे. भरपूर चांगलं संगीत रिगल कापडीच्या माध्यमातून. कपिल पाटील फाउंडेशन मुरबाड तालुका अध्यक्ष लहुदादा गायकर यांच्या मालकीचा संघ ओनर आहेत या टीमचे. गोलंदाजी मार्कवर रवी. स्ट्रायकर इनवर कमलाकर भोईर अण्णा. 1 बॉल 5 लागत असताना या मैदानावर त्यांनी षटकार खेळला. इथे बिग हिट. चेंडू हवेत. कपिल शेंडे डाऊन दी बॉल आणि चौथ्या बॉलवर चौथा धक्का. फलंदाज बाद. देवादादा पडवळ यांच्याकडून कपिल शेंडेच्या या झेलासाठी पुन्हा एकदा 500 रुपयाचं पारितोषिक. 3 कॅच त्यासाठी 2500 रुपयाचं पारितोषिक जमा झालेलं आहे. फक्त तुमचा स्कॅनर द्यावा लागेल, हे सर्वात महत्वाचं. धाबलेकावर धावसंख्या 7. 4 फलंदाज बाद. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये सुजल आलेत आणि विकेटची छडी लावली आहे. रवी ऑन अ हॅट्रिक. साजईचे कित्येक ग्रामस्थ उपस्थित आहेत. दुसऱ्या बाजूला शेलारीचे ग्रामस्थ उपस्थित आहेत. विकेट इथे सिंगल डबल वर आता भर द्यावा लागेल. रवी ऑन हॅट्रिक. हॅट्रिक पूर्ण करतोय का ते पाहिजे. इथे टाकलेला चेंडू चिपकेला. हलकासा फटका. तिथे क्षेत्ररक्षक प्रथमेश. 1 धाव. ओ डायरेक्ट हिट. 2 धावा येतील आणि या 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते. जाऊन पोहोचेल आता 9 या धावफलकावर. 9 ऑन द बोर्ड. 9 धावा. 4 फलंदाज बाद आहेत. दुसरं षटक मैदानाच्या आत. 35चा स्पॉट लाग. 15 बॉल 26 ची आवश्यकता. रवी याला पाहतोय आपण गोलंदाजी करत असताना. स्ट्रायकर इनवर बॅटर सुजल. नॉन स्ट्रायकर इनवर समीर आहेत. जिम्मेदारी भर क्रिकेट आता खेळावं लागेल. इथे फुल टॉस. चांगला फटका जो मात्र सजवलाय. तिथे क्षेत्ररक्षक येतील. 1 सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्नच नाहीये. 1 धाव. 1 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल. जाऊन पोहोचेल आता 10 ऑन द बोर्ड. लॉस ऑफ 4. 10 धावा. 4 फलंदाज बाद आहेत. षटक क्रमांक दुसऱ्या मैदानामध्ये 35चा पाठलाग. 14 बॉल 25 ची आवश्यकता. स्ट्रायकर इनवर बॅटर समीर. ओ गतीमध्ये परिवर्तन. चांगला चेंडू टाकलाय. पॉइंट मधून खेळण्याचा प्रयत्न होता. 1 धाव येईल. 1 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल. 4 बाद 11. जयनमान शेलारी 13. याला म्हणतात टायमिंगचा बादशाह. रिगल कापडी जबरदस्त संगीत प्ले करतायत. 5 बाद 11. आता विजयासाठी 12 बॉल आणि त्या 12 बॉल मध्ये आवश्यकता 24 धाव्यांची.
मॅच अजूनही बनू शकते. मोठे फटके खेळावे लागतील. आता कपिल शेंडे आलाय आणि मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत ते विशालला देखील चांगली कामगिरी करावी लागेल. विशाल आणि समीरी जोडी आहे. 12 बॉल 24 धावा या मैदानावर धावा बनल्यात, या मैदानावर धावा रोखल्यात. अशी ही खेळपट्टी बनवली आहे. कमालीची खेळपट्टी आहे. कमाल धमाल कोण करणार यावर सर्वांचंच लक्ष आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आता होतील तयार. इथे टाकलेला बॉल, चेंडू हवेत आणि आता कॉटन बोर्डची संधी. कपिल असे झेल सोडतच नाहीये. अजून एक चांगला झेल, फलंदाज बाद. सहा बाद 11, 24 अजूनही बनवायच्यात. 11 चेंडूंचा खेळ शिल्लक. बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलाय तुषार आणि तुषारला आता आपली हुशारकी दाखवावीच लागणार आहे. 11 मध्ये 24. जेहनमान शेलारीच्या विपक्ष LG ग्रुप साजई. ही लढत मैदानाच्या आतमध्ये रंगतीये. गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅकवर कपिल शेंडे. स्ट्रायकर इनवर तुषार. कपिलचा बॉल लाजबाब राहिलाय. चेंडू आलाय डॉट. चेंडू निर्धाव. देवा पडवळ यांनी पारितोषिकांचा वर्षावच केलाय कपिल शिंदेवर. दुसऱ्या बाजूला अक्षय जयागेवले यांच्याकडून देखील कॅच साठी 1000चं पारितोषिक आहे कपिल शिंदेला. गोलंदाज कपिल आणि तिसराही बॉल कपिलचा आता डॉटच आलाय. कमालीची गोलंदाजी. जी कोंडी होती ती खास करून फोडली. 3 कॅच भरपूर चांगले पकडले आणि सध्याच्या घडीला बॅकफुटवर शेलारी, फ्रंट फुटवर LG ग्रुप साजई. परंतु 2 मोठे फटके मॅच मध्ये पुन्हा एकदा शेलारी येईल. ते फटके येतील का ते पाहायचं आपल्याला तुषारच्या बॅट मधून. टॉप एज, चेंडू हवेत आणि अजून एक विकेट कपिलला. फलंदाज बाद. कपिलने 4 बॉल टाकलेत. 2 विकेट. कोणती धाव त्याने खर्च केलेले नाहीये. 8 मध्ये 24. 35 धावा ज्या वेळेस बनल्या. अनेक खेळाडूंना वाटलं असेल की हा सामना शेलारी इझिली जिंकेल. परंतु कॅचेस विन द मॅचेस हे समीकरण असं क्रिकेटचं आणि तेच घडलं मैदानाच्या आत. कपिलने 2 पकडलेले अप्रतिम झेल. तदनंतर प्रथमेशने पकडलेला तो महत्वाचा झेल आणि सध्याच्या घडीला फ्रंट फुटवर LG ग्रुप साजई. 7 मध्ये आता 24ची आवश्यकता. निर्धाव षटक येतंय का कपिलचं ते पाहायचंय. इथे टाकलेला बॉल, चेंडू हवेत. फटका चांगला आलाय. चेंडू सीमारेषेच्या जवळपास. ओ क्षेत्ररक्षण चांगलंय. 2 धावा येतील. 6 बॉल शिल्लक आहेत. विजयासाठी 22ची आवश्यकता टीम जयनमान शेलारीला. DJ रिगल.
आता गायकर आता स्वतः संघ मालक गोलंदाजी मार्कवर आलेत आणि 2 बॉलवर 2 विकेट घेतल्या. तर जयधस जेडी यांच्याकडून 2000 रुपयाचं पारितोषिक आहे लहू गायकरला. पाहूया कामगिरी कशी होते. जेडी यांना विनंती आपण यायचं व्यासपीठावर. आपलंही सहर्ष स्वागत. बबलू आपलंही अभिनंदन. जाव्या मैदानाच्या आत. 6 मध्ये 22 हे समीकरण. चे गेंदे 22 रन. 6 चेंडू 22 धावा. लहू गायकर आलाय गोलंदाजी मार्कवर. विशालला पाहतोय आपण स्ट्रायकर एनवर. 2 मोठे फटके पहिल्या 2-3 बॉलवर आले तर मॅच बनेल. इथून देखील 6 मध्ये 22 लहू गायकर गोलंदाजी मार्कवर तयार. हे मैदान त्या टीम साठी लक्की आहे, परंतु दुसऱ्या बाजूला शेलारी संघ तरी कुठे कमी आहे. गोलंदाज तयार. इथे टाकलेला बॉल चांगला फटका आला लहू गायकरच्या विरोधात. एक सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा. अनेक संघ आपल्या बॅटिंगच्या जीवावर सामने जिंकतात. अनेक संघ आपल्या गोलंदाजीच्या जीवावर सामने जिंकतात. हा सामना जर साजही नाही जिंकला तर आपण म्हणू शकतो की क्षेत्ररक्षणाच्या जीवावर त्यांनी तो जिंकलाय. 5 मध्ये आता 20. 5 बॉल 20 धावा. विशाल स्ट्रायकर इनवर. रेकॉर्ड इथे बनलं जाईल का ते पाहायचंय. लहू गायकर तयार. लहूचा बॉल पुन्हा एकदा मोठा फटका सजवलाय. तिथे क्षेत्ररक्षक येतील. एक सिंगल. दुसरीचा प्रयत्न. वा काय क्षेत्ररक्षण. कलेक्शन खराब आहे. 2 धावा आणि पंचांनी तेच हेरले. 2 धावा येतील. शेवटचे बॉल शिल्लक आहेत 4. बनवायच्यात 18. 3 षटकार येथे चालू शकतील. काय कामगिरी केली जाते ते पाहायचंय आता आपल्याला. 4 बॉल 14 हे समीकरण. मैदानात मध्ये 18 ची आवश्यकता. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर सध्याच्या घडीला लहू गायकर यांना पण पाहतोय. स्ट्रायकर इनवर विशालला आहे. एअर स्ट्राईक त्याला आता करावीच लागणार आहे. गोलंदाज तयार होतील आता गोलंदाजी ट्रॅकवर. 4 मध्ये 18 लहू गायकर. गोलंदाज तयार. चला वेळ वाचवा की महत्वाची सूचना आपण सातत्यानं करतोय. गोलंदाज तयार आहेत. ओ काय चेंडू टाकलाय लहू गायकरने. स्लोवर 1. हा बॉल टाकण्याची एक वेगळीच पद्धत आहे त्यांची. ऍक्शन रिप्ले फार इंटरेस्टिंग राहील. लहू गायकर ओ पहा हळू सोडून दिलाय. मार तू, परंतु नाही बॅटवर आला. चेंडू आलाय डॉट. 3 मध्ये 18 ह्या गोष्टी लहू गायकरच करू शकतो. 3 मध्ये 18 ची आवश्यकता. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर लहू गायकर. स्ट्रायकर इनवर विशाल. 3 बॉल 18 धावा हे समीकरण. 4 बॉलवर 4 विकेट आल्या होत्या सेकंड ओव्हर मध्ये. चेंडू हवेत नाही सोडणार आज कॅच. अजून एक फलंदाज बाद. कॅचेस विन द मॅचेस. फलंदाज बाद. डीजे शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. 18 ची आवश्यकता. लहू गायकर यांना पाहतोय गोलंदाजी मार्कवर. पुन्हा एकदा स्लोवर 1. आता कॉटन बोर्डची संधी आहे. लहू गायकरने देखील कॅच पकडलाय. सेलिब्रेशन. मला वाटतं 2 बॉलवर 2 विकेट आल्यात. जेडी जयधस यांच्या वतीनं 2000चं पारितोषिक आहे. फलंदाज बाद. लास्ट बॉल टू गो. गोलंदाजी ट्रॅकवर तयार आहेत. लहू गायकर
आणि महत्वाचं षटक त्यांनी हाताळलंय. 2 विकेट मिळवल्या, 4 धावा खर्च केल्यात. गोलंदाज तयार. लहू गायकर गोलंदाजी ट्रॅकवर ऑन हॅट्रिक. हॅट्रिक बॉल आणि हा टाकलाय फुल टॉस. एलजी ग्रुप साजई शेवटच्या सामन्यात दाखल. डीजे थँक्यू डीजे. तुम्हाला संधी देतो. फक्त टॉस साठी कॅप्टन चला. लहू गायकर तुमचा कॅप्टन पाठवा. तदनंतर जे काय बक्षीस आहे ते आपण देऊ. डीजे